कॅनव्हामध्ये टेक्स्टला ग्रे कलर देता येतो का? ग्रेडियंट कलर दिला तर त्यातील काही कलर आपल्याला नको असतील किंवा त्यातील कलर काही चेंज करायचे असतील तर ते कलर चेंज करता येतात का? तर चला तेच आत्ता पाहूयात आपण. हे मी एक पेज ओपन केलेलं आहे. हे डिलीट करते आणि पहिल्यापासून सांगते. टेक्स्ट घेते, ॲड अ हेडिंग करते, इथं लिहिते ग्रेडियंट कलर. एक टेक्स्ट घेऊयात आपण, ग्रेडियंट कलर. ओके, हे ग्रेडियंट कलर घेतले. याला हे करून घ्या, तुम्ही बोल्ड करून घ्या. बोल्ड करून घेतलेलं आहे. आता आपण याला ग्रेडियंट कलर देऊयात. तर हे सिलेक्ट करा, टेक्स्ट सिलेक्ट करा आणि कलरवरती जा. इथं कलरमध्ये या ॲरोवरती जा. ॲरोवरती जाऊन खाली ड्रॉप करा आणि खाली ड्रॅग करा आणि इथं बघा तुम्हाला डिफरंट टाईपचे ग्रेडियंट कलर दिसतील. हे कलर अगोदर येत नव्हते, आता नवीन फीचर्स आल्यामुळे हे ग्रेडियंट कलर आलेले आहेत. तुम्हाला जो हवा तो कलर तुम्ही घेऊ शकता. समजा मला आता हा कलर हवा आहे तर मी हा कलर घेते. हा ग्रेडियंट कलर घेतलेला आहे. ओके, त्याच्यानंतर वरती जाऊयात. नंतर या कलरमध्ये जाऊयात आणि ह्या कलरमध्ये जाऊन ह्या ॲरोवरती जाऊयात. ॲरोवरती जाऊन आपण जो कलर घेतला आहे त्याच्यावरती जा. हा कलर घेतलेला आहे, इथं जा. आता तुम्हाला आपण जो ग्रेडियंट कलर घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे 3 कलर आहेत, ऑरेंज, येलो अँड ग्रीन. तर आता तुम्ही याच्यातील समजा तुम्हाला ग्रीन कलर नको पाहिजे असेल किंवा ह्या समजा अगोदर बघूयात आपण की हे 3 कलर चेंज करूयात. हे कलर आपण ग्रीन हा लास्टला आहे तर ग्रीन आपण मिडल लेवलला घेऊयात. तोही घेऊ शकतो आपण. हे असं तुम्ही चेंज करू शकता. ग्रीन कलर मिडल लेवलला आलेला आहे. समजा आता ऑरेंज कलर मिडल लेवलला करूयात. मिडल लेवलला ऑरेंज कलर आलेला आहे आणि ग्रीन साईडला गेलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे कलरही म्हणजे त्याची पोझिशनही चेंज करू शकता. आता बघूयात आपण हे ग्रीन, ऑरेंज आणि येल्लो कलर आहे. तर आता आपल्याला येल्लो कलर नको पाहिजे. तर येल्लो कलर पाहिजे नाही आहे आपल्याला. तर काय करायचं, तर ह्या कलरवरती गेलात तुम्ही. येल्लो कलर नको पाहिजे, येल्लो कलर डिलीट करायचा आहे. तर त्याच्यावरती सिलेक्ट करायचं आणि हा येल्लो कलर आहे तर हा डिलीट करून टाकायचा. This prompt is in सॉरी, इथून डिलीट करू शकता हा कलर किंवा तुम्ही कलरही चेंज. बघा इथं येल्लोमधला कलरही चेंज करू शकता. इथून कलर चेंज करू शकता. आता इथं ग्रीन आहे, तसंच तुम्ही रेडही घेऊ शकता. बघा अशा प्रकारे घेऊ शकता. किंवा मग आता त्या टेक्स्टमध्ये आपल्याला 2च कलर हवे आहेत तर आपण मग त्या येल्लोवरती जाऊन इथून मग त्या कलरवरती येऊन इथून डिलीट मारू शकता. बघा आता इथं 2च कलर राहिलेले आहेत आणि समजा अजून काही ॲड करायचे असतील कलर तर तुम्ही रेड वगैरे ॲड करू शकता. बघा इथं रेड कलर ॲड झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे तेवढे. आता आपण ब्ल्यू कलर याच्यात नाही आहे, तुम्हाला ब्ल्यू कलर मी ॲड करून दाखवते. बघा किती कलर ॲड झालेले आहेत, बघूयात आपण. बघा इथं 4 कलर ॲड झालेले आहेत. अगोदर फक्त 3च कलर होते आणि त्याच्यामध्ये येल्लो पण होता. तर मी येल्लो कलर डिलीट करून दुसरा त्याच्या जागेवर हा ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि दुसरा म्हणजे 4 नंबरचा कलर ब्ल्यू कलरही ह्यात ॲड केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कलर ॲड करू शकता, डिलीट करू शकता आणि मस्तपैकी ग्रेडियंट कलर तुमच्या टेक्स्टला देऊन तुमचा टेक्स्ट अट्रॅक्टिव्ह, सुंदर आणि छान असा तुम्ही तयार करू शकता. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ओके, थँक्यू. कीप सपोर्टिंग. बाय.